मग देऊळ बंदची अपॉर्च्युनिटी कशी मिळाली? मी ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करायचा आहे. 500 रुपयावर 2 डान्स. म्हणजे असं नाही प्रवीण सरांची आणि माझी ओळख होती हम्म. आणि मग माझं वशिल्याने झालं असं काहीच नव्हतं. तर मी ॲक्टिंगचे गुरु प्रवीण सरांना मानते. कारण देऊळबंदच्या शूटला जेवढं मी कॅमेऱ्याच्या समोर ॲक्टिंग करायचे त्याच्यापेक्षा कैक पटीने माझ्याकडनं ते रिहर्सल करून घ्यायचे आधी. जर मला देऊळबंद मिळाला नसता तर आज मी पैलवान असते. जे मोठं होऊन लोक स्वप्न बघतात, ज्या स्टारडमचं स्वप्न बघतात, ते मी फार लहानपणी अनुभवलं. आणि माझ्या आईने तेव्हा मला एक सांगितलं की किती उडालीस, जमिनीत पाय ठेवायचे, नाही तर पंख मीच छाटेल तुझे. अबकमध्ये सुनील शेट्टी, तमन्ना भाटियासोबत काम केलं. शेवटच्या 15 दिवसामध्ये आम्ही रोज भिकाऱ्यांसारखं राहायचो आणि आम्ही भीक मागायला जायचो सिग्नल्सवर, रिअल रिअल लाईफमध्ये. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपल्यासोबत आहे आर्या घारे, जिने देऊळ बंद, अबक यासारख्या ब्लॉकबस्टर मूव्हीजमध्ये चाइल्ड ॲक्ट्रेसचं काम केलं. आणि आज तिच्या लाईफमध्ये काय काय चालू आहे याच गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण तिला इन्व्हाइट केलेलं आहे. चला तर एपिसोडला सुरुवात करूया. नमस्कार आर्या, भन्नाट तेजा शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि थँक्यू मला तुम्ही बोलवलं. थँक्यू सो मच. कशी आहेस? ऑल गुड, मस्त. तुम्ही कसे आहात? मस्त. तर सध्या काय चालू आहे लाईफमध्ये? छान चालू आहे लाईफ. कामं, फॅमिलीला टाईम देणं, असं सगळ्या गोष्टी मस्त चालू आहेत. सिनेमे करतीये ज्याच्यात लोकांना वेगळी आर्या बघायला मिळेल. मी आत्तापर्यंत लहान आर्या, बालिश आर्या, चाइल्डिश आर्या असं सगळं बघून झालंय. पण ॲज अ लीड हिरोईन किंवा ॲज अ मेन कॅरेक्टर अजून आर्याला नाही पाहिलंय. सो प्रयत्न करतीये की लवकर लोकांनी तेही बघावं. तर ही ॲक्टिंग फील्डची सुरुवात कशी झाली? मलाच माहीत नाही. फारच नकळत झाली. म्हणजे मी 3-3.5 वर्षाची असल्यापासनं ह्या क्षेत्रात आहे आणि माझ्या फॅमिलीमधनं असं कोणाचाही सपोर्टही नव्हता, माझी आई सोडली तर. आणि काय म्हणतो बॅकग्राऊंडमध्ये असं कोणी नव्हतंच, की जे कला क्षेत्रामध्ये आहे किंवा काय. मी ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करायचा आहे. 500 रुपयावर 2 डान्स. म्हणजे पहिले 400 रुपये आणि नंतर ते इव्हेंच्युअली ₹50-50 वरून असे ₹500 अजून ते एक्स्ट्रा झाले. तर तेव्हा मला ती स्टेज डेअरिंग आली. किती वर्षांची असताना? 3 वर्षाची असेल मी. 3 वर्षात डान्स करत होती? हो, ते हो. पण स्टेज परफॉर्मन्स? स्टेज परफॉर्मन्स ऑर्केस्ट्रामध्ये. तेव्हा जोगवा जोगवा मूव्ही आला होता. तर त्याचं लल्लाटी भंडारा गाणं माझं वन ऑफ द फेव्हरेट सॉन्ग अजूनही. तर ते पहिले, मग तो मुळवट-बिळवट भरायचा आणि मग नऊवारी साडी ग्रीन कलरची, बांगड्या-बिंगड्या असं सगळं तो देवीचा डान्स करायचा. आणि मग परत बॅकस्टेजला यायचं, तोच पदर काढायचा, असा फिरवायचा कंबरेतनं आणि खोचायचा. मग कोलीगीत, ही पोरी साजूक तुपातली किंवा मग कोंबडी पळाली, असे हे डान्स मी करायचे. पण त्याने मला एक स्टेज डेअरिंग आली अँड पण इतक्या लहान वयात हे स्टेज डेअरिंग कसं काय होतं? माहीत नाही. मी आधीपासूनच खूप धाडसी आहे आणि फार कोणाला घाबरत नाही मी. आई सोडली तर नाहीच घाबरत कोणाला, असं आहे. आणि काय म्हणतो एक परिस्थिती असते प्रत्येकावर आणि तसं म्हणायला गेलं तर मी माझं लहानपण फार कमी जगली आहे. फ्रेंड्स आणि खेळणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी फार कमी जगली आहे. त्याचा कधी-कधी मला रिग्रेटही होतो जेव्हा मी लहान मुलं बघते, की अरे आपण हे नाही जगलोय. पण ठीक आहे, इट्स फाईन. कारण जे मोठं होऊन लोकं स्वप्न बघतात, ज्या स्टारडमचं स्वप्न बघतात, ते मी फार लहानपणी अनुभवलं. ती गोष्ट देवाने मला दिली. मग एक कुठेतरी कमी, कुठेतरी जास्त त्या गोष्टी होतात. आणि आईला कदाचित कळालेलं लवकरच. मी बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं आईला माझे पाय आधीच दिसले, की ही काहीतरी याच्यातच करेल. पण मी असे टीव्हीवर कुठला शो चालू असेल किंवा काय चाललं असेल, मग त्यांच्यासारखीच ॲक्टिंग करून दाखवायची. आई आली, की मग कार्टूनचा आवाज काढायचा. "मम्मी आज ना ती ॲक्ट्रेस होती, ती अशी-अशी डान्स करत होती, तुला दाखवू?" मग आमचं एक आई जेवण करेपर्यंत एक-एक गाणं लावून मग हा बघ हा डान्स, ते डान्स. मग कधी-कधी मीच गाणं गायचे आणि मीच डान्स करायचे आणि मग म्हणजे दमले मी. थांब आता अजून एक करून दाखवते. असं करून आमचं चालू असायचं. सो आईला त्या सगळ्या गोष्टी कळत गेल्या. आईने खूप कष्ट केलेत माझ्यासाठी. म्हणजे ती नसती तर आत्ता माझं नावच एस्टॅब्लिश झालं नसतं. मग आर्या घरे कोण, काय, कोण, ही मुलगी आहे का, एक्झिस्ट करते का? असे सगळे प्रश्न असते. आणि ती खूप पळाली मला घेऊन. तिलाच कळालं आणि तिच्यामुळेच
मी आहे असं म्हणू शकतो आपण. मग ऑर्केस्ट्रानंतर तेव्हा सीडीज असायच्या, डी-व्ही-डी आणि त्या गोष्टी. तर त्याच्यात मग देवीचे गाणे असायचे. तर त्याच्यात मग मी कामं केले. बरं तोपर्यंत मी तालमीत वगैरे जायचे. म्हणजे जर मला देऊळबंद मिळाला नसता, तर आज मी पैलवान असते. कारण मी तालमीत जायचे. 3 वर्षांची तालमीत पण जात होती. हो. म्हणजे मी सगळंच करत होते. मी मी आता केस बारीक होते. तर आता परत हं. मग आपलं येतं, की ही डान्स करायची, मग हिचे केस बारीक होते. तर मग ते असं क्लचवाला तो विग भेटायचा लांब केसांचा. तर ते अशी अशी पोनी घालणार अशी क्लच लावणार आणि मग तो डान्स करणं. बरं कधी-कधी तो डान्स इतकाच मी जोशमध्ये येऊन करायचे, की तो विगही असा कधी-कधी गळून पडायचा. ठीक आहे. मग देऊळबंद नसता मिळालं तर मी पैलवान असते. मग मी रोपवर शिकले वगैरे होते. तर तेव्हा काय व्हायचं आता स त्या सीडीजच्या आणि याच्या गाण्यात तर मग वीक लावू शकत नव्हते. तर मग जसे केस आहेत तसेच केस. तर मला मग मुलाचे कामं यायचे. मग मला आठवतंय पहिलं मी गाणं केलतं अ, लाडाला आलाय बाळू नको धिंगाणा आता तू घालू. असं ते हां, होतं. ऐकलेलं आहे. येस. हां, असं मी ते केलंय. तर तो बाळू मी होते. बरं तो बाळू असा झालते, की जो मुलगा होता, तो रडायला लागला ऑन द स्पॉट आणि मग आईला कॉल आला, की तिला घेऊन या वगैरे. मग मी गेले. तर मला नाचता तर काही येत नाही. मग ते 2-3 गाणे आले. त्याच्याशिवाय मला दुसरं काही तर नाचता येत नाही. बरं त्याच्यात काय असं अशी स्टेप वगैरे ना. याच्यापेक्षा तर देवीच्या गाण्यात काय असणार? आणि त्यात लाडाला आलाय बाळू वगैरे आता काय डान्स करू? मग मी ते असं करायचे. मग माझ्या मागे एक आर्टिस्ट दाखवलेले जे गाणं गातात आहे. म्हणजे ही इज सिंगर हं. असं. आणि ह्या साईडला काही आर्टिस्ट डान्स करतात आहे, ह्या साईडला काही आर्टिस्ट डान्स करतात आहे. आता ही स्टेप किती वेळेस करू? मग अशी हळूच गप फिरायची याच्या इकडे-इकडे हे चाललंय. मग मी परत ती चेंज करणार. अशी सगळी ती धमाल केलेली आहे मी. सीडीज केल्यानंतर मग मला एक लिज्जत पापडची ॲड मिळाली. सो मग मी ती केली आणि मग खरं तर प्रवास सुरू झाला आणि एकदा काय झालं मी एका सीरियलचं शूट पाहण्यासाठी गेले. सीरियलचं शूट पण पाहण्यासाठी असं, की माझ्या घराच्या अगदीच नेक्स्ट टू माय बिल्डिंग वगैरे असं ते सीरियलचं शूट चाललेलं आणि माझ्या आईला आधीपासून आवड, की हां, आपण काहीतरी करूया. माझ्या माझ्या मुलीला कुणीतरी ओळखलं पाहिजे किंवा माझ्या मुलीची एक वेगळी समाजात ओळख निर्माण झाली पाहिजे, नो मॅटर ती कुठल्या गोष्टीने होईल. फक्त माझ्या मुलीच्या समाजात एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. तिला एक मान-सन्मान मिळाला पाहिजे, हे माझ्या आईच्या डोक्यात नेहमी होतं. तर ती म्हणाली, "चल तिथू आपण जाऊया" आणि मी छान एक रेड कलरची फ्रॉक आणि असं-तसं आणि मी खूप चबी होते तेव्हा पण. आणि मला माहीत नाही मी अजून आहे की नाही, आहे मी मे बी. तर तेव्हा तर मी खूप जास्त होते. मग मी तिथे गेले आणि तिथे जी मुलगी होती, ती आजारी पडली. आणि मग ते डिरेक्टर म्हणाले, की "ही करेल का?" आईला. कारण एकमेव मी मुलगी जरा चांगली दिसत होते तिथे बघायला आलेल्या क्राउडमध्ये. कारण तशीच मी नटूनच गेले होते. मग आईने नटून घेऊन गेलती. तर मम्मी म्हणली, "जर ती करत असेल तर बघा." ती सीरियल अशी होती, की पहिल्यांदा मी डायलॉग बोलणार होते, पहिल्यांदा ॲक्शन आवाज ऐकणार होते, पहिल्यांदा रोल, कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकणार होते. कारण टीव्ही त्या सीडीजच्या हं. गाण्यात वगैरे ह्या गोष्टीच नाहीत. गाणं लावलं, की हां, नाचा. अशा गोष्टी होत्या त्या. ती अशी होती सीरियल, की जे कचरा गोळा करणारे वगैरे जे मुलं आहेत त्यांच्यात आणि जे सोसायटीमधले अपग्रेडेड लोकं आहेत त्या दोघांच्या लाईफमधला तो एक कॉन्फ्लिक्ट त्या सीरियलमध्ये दाखवलेला होता आणि ती मग अपक्लास्ट मुलगी म्हणून एक होता आणि तो एकच सीन होता. बरं तो सीन मी इतका छान केला, की त्यांनी मला घेऊन 44 एपिसोड्स केले. बापरे! तर ती डी-डी सह्याद्रीवर सीरियल यायची दिशा अनुभूती नावाची. सकाळी 7 वाजता लागायची. मला वार आठवत नाहीये, पण सकाळी 7 वाजता ती लागायची. तशी ती आयुष्यातली पहिली सीरियल आणि डायलॉग फार सोपा होता. मी बिस्किट खातेय आणि ती माझ्याकडे अशी बघते. "तुला बिस्किट पाहिजे का? घे ना, माझ्याकडे खूप आहे." एवढंच केलं मी आणि त्यांना ते फार आवडलं. आय डोंट नो हाऊ. तर त्यांना ते आवडलं. मग त्यांनी ते घेतलं. सो अशी ती पहिली सीरियल. असाच तो प्रवास चालू होत गेला माझा. पण तो अ, कदाचित स्वामींनी माझ्या आईच्या अवतारात येऊन मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पुश केलं, की "तू हे कर. मी पाठीशी उभा आहे तुझ्या." अशा गोष्टी. स्वामींना मानतेस? खूप जास्त. म्हणजे माझा जन्म व्हायच्या आधीपासून माझी आई स्वामींची सेवेकरी आहे. माझी आजी स्वामींची सेवेकरी होती. मुळात माझी आजी माळकरी आहे आणि
अ, वारकरी परंपरा आणि माझ्या आजीने 12 वर्ष वारी केली आहे. सो ते सगळं आध्यात्मिक सगळ्या गोष्टी माझ्या घरात होत्याच आणि लहानपणीपासून तारक मंत्र कानावर पडणं ह्या सगळ्या गोष्टींमुळे स्वामींशी जन्माच्या आधीपासून मी कनेक्टेड आहे. त्यामुळे खूपच जास्त म्हणजे मला शिंक जरी आली तरी मी "आऊच" किंवा लोकं "मम्मी" असं काहीतरी बोलतात तर मी "छ, स्वामी" असं होतं माझं. इतकी स्वामींशी कनेक्टेड आहे मी. मग देऊळ बंदची अपॉर्च्युनिटी कशी मिळाली? मी जसं सांगितलं, मी लिज्जत पापडची मला ॲड मिळाली आणि त्याच डिरेक्टर सरांनी एक सिनेमा करत होते. त्याच्यात प्रवीण तरडे सर माझ्या मामाचा रोल करत होते आणि स्नेहलताई, प्रवीण सरांची वाईफ, हं. माझ्या आईचा रोल करत होती. तर तेव्हा प्रवीण सरांनी मला पाहिलं. तो सिनेमा होता डोंबारी जे लोकं असतात त्यांच्या जीवनावर आणि म्हणजे मी आत्ता टॅनिंग आणि याच्यामुळे जरा काळी दिसते, पण तेव्हा मी खूप गोरी होते. म्हणजे असं हात लावला तरी मी लाल व्हायचे. तेव्हा मी होते रवी काळेंची मुलगी. तर त्यांच्या स्किन टोनला मॅच करण्यासाठी मला पूर्ण काळं केलं जायचं आणि गुडघ्यापर्यंत फ्रॉक होती. त्यामुळे फ्रॉकच्या आत मी गोरी असायचे, फ्रॉकच्या बाहेर मी काळी असायचे. तर प्रवीण सर मला खूप चिडवायचे. "मी नेक्स्ट मूव्ही करणार आहे. पण मला त्याच्यात गोरी मुलगी पाहिजे. मला काळी नकोय." आणि आय डोंट नो हाऊ म्हणजे मी रेसिस्ट नाहीये. मी रेसिझम अजिबातच करत नाही. पण मला माहीत नाही मला लहानपणी काय व्हायचं मला मी काळी नाहीये. बरं मी काळी न व्हावी ह्यासाठी मी काळा चहा प्यायचे नाही. मी भाकरी खायची नाही. मी काळा कुठलाही पदार्थ खात नव्हते. कारण मला असं वाटायचं काळा पदार्थ खाल्ल्यावर माणूस काळं होतं. त्याच्यामुळे मी काही खायचे नाही. आणि मला खूप राग यायचा. मी काळी नाहीये आणि मी शिकायचे, "गोरी आहे मी. बघा, काळी दिसतेय तुम्हाला?" मला ते म्हणायचे, "तू डायलॉग बोलून दाखव मला, जरा ऑडिशन दे." आणि मी मी आज मी म्हणले, की मी घाबरायचे नाहीच कोणाला. तर मी म्हणजे, "मी काय डायलॉग बोलू? तुम्ही बोलून दाखवा डायलॉग. मी सेम टू सेम बोलते." मग सरांनी तिथे 1-2 डायलॉग माझ्याकडनं देऊळबंदचे बोलून घेतलेले. मग सरांच्या असिस्टंटने मम्मीचा नंबर घेतला. नंतर ऑडिशनचं कळालं आणि कळाल्यानंतर मग मी ऑडिशनला गेले. तर तेव्हा पण 60-70 मुली होत्या ऑडिशनला. म्हणजे असं नाही प्रवीण सरांची आणि माझी ओळख होती हं. आणि मग माझं वशिल्याने झालं असं काहीच नव्हतं. देऊळबंदनंतर देऊळबंदचेही 4-5 राउंड ऑफ ऑडिशन्स झाल्या. शेवटपर्यंत मला माहीत नव्हतं, की मी सिलेक्ट झाली आहे. मला एक दिवशी फोन आला आईला, की "आर्याला डेक्कनला घेऊन या. आर्याचं कॉस्ट्यूमचं सिलेक्शन करायचं आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी देऊळबंदचं शूट होतं." सो असा तो देऊळबंद मला मिळाला. तेव्हाच्या सेटवरच्या काही आठवणी आहेत लक्षात? खूप जास्त आहेत. खूप जास्त. म्हणजे आयुष्यातला पहिला सिनेमा इतक्या मोठ्या कलाकारांसोबत, आणि तो पण ब्लॉकबस्टर. तो पण ब्लॉकबस्टर. म्हणजे आय फील रिअली ग्रेटफुल, की मला देऊळबंदसारख्या सिनेमामध्ये काम करायची संधी मिळाली, इतक्या छान आर्टिस्टसोबत. आणि आत्ता असं होतं, की मी त्या आर्टिस्टला भेटले आणि मी सांगितलं, "हॅलो सर, मला ओळखलत तुम्ही?" "हां." आपण देऊळबंदामध्ये एकत्र होतो." "हां." देऊळबंदामधली सना, "तू?" असं होतं आता. म्हणजे इतकं छान ते बॉन्ड झालाय. देऊळबंदचा एक किस्सा आठवतो. सगळ्यांचा आवडता सीन, ज्याने सगळा प्लॉट ट्विस्ट झाला, की मी पासवर्ड टाकला हं. आणि मग तो माझ्यावर खूप रागवला वगैरे. तर मला ॲक्टिंग तशी मी कुठेच शिकले नाही. म्हणजे जेवढं मी टीव्हीमध्ये बघेल, इतरांचं बघेल, तसं मी कॅप्चर करायचे आणि मग ते करायचे. तर मी ॲक्टिंगचे गुरु प्रवीण सरांना मानते. कारण देऊळबंदच्या शूटला जेवढं मी कॅमेऱ्याच्या समोर ॲक्टिंग करायचे, त्याच्यापेक्षा कैक पटीने माझ्याकडनं ते रिहर्सल करून घ्यायचे आधी. आणि तेव्हा कुठे 1-2% मी ऑन कॅमेरा करू शकत होते. तर तो सीन होता, की मी त्याचा पासवर्ड चुकवते आणि तो येतो आणि "कुठला पासवर्ड टाकलाय सांग, कुठलं बटन पहिलं दाबलंस असं सांग." म्हणलं, "ओके." मग मला प्रवीण सर आले, "काही नाही बाळा, तुला जायचंय, तर बटन-बिटन दाब तू, तो येईल, तो तुला थोडासाच ओरडेल, थोडासा ओरडेल आणि तू काही नाही, सॉरी डॅडा बोल, संपले, एवढंच आहे आपलं, एवढंच आहे." "हां, ठीक आहे, ओके." मग मी गेले, मी बटन-बिटन दाबले माझे डायलॉग आणि "डॅडा, तुझा हा लॅपटॉप तर वेडाच आहे" वगैरे जे काही माझे डायलॉग्स होते सगळे बोलले. आणि तो एकदम ओरडला आणि मी अशी बरं मला थिएटरमध्ये जेव्हा मी प्रीमियर्स आणि लोकांना जेव्हा व्हिजिट करायला जातो थिएटरला, तेव्हा मला लोकं म्हणजे, "काय सुंदर ॲक्टिंग केलीस गं, काय सुंदर." पण लोकांना माहितीच नाही की मी ती खरी रडली आहे. मी त्या सीनमध्ये खरं घाबरून रडले होते, की इतक्या जोरात तो अचानक असा ब्लास्ट झाला माझ्यावर आणि मी अशी म्हणजे आधी रिहर्सल वगैरे अशी काहीच नव्हती घेतली त्या काहीच नाही. सीनची. त्या सीनची रिहर्सलच घेतली नव्हती. मला एकदम तो असा शॉक बसला होता आणि मग मी दिसेल पण, की मी अचानक असे झाले, की हा एवढा कसं काय अचानक ओरडला? आणि मग मी ती खरी रडली आणि सॉरी डॅडा असं मी करून तो सीन संपवला. त्यानंतर मी 4 दिवस काश्मीर दादासोबत बोलत नव्हते. "तू माझ्यावर का ओरडला?"
तू माझ्यावर ओरडूच कसं काय शकतोस? आणि मग मला त्याने सांगितलं, की "पोपो, तो सीन होता," असं-तसं. तर देऊळ बंदमध्ये सना सोडून माझं अजून एक नाव आहे, विच इज पोपो. हं. तर ते पोपो नाव काय स्क्रिप्टमध्ये नव्हतं. ते गश्मीर दादा असाच मला सेटवर पोपो म्हणायचा आणि मग प्रवीण सर म्हणले, "अरे मस्त वाटतं हे नाव. तिला पोपोच म्हण मग." आणि मग तो मला पोपो कधी-कधी सीन्समध्ये वगैरे पण म्हणायचा सिनेमामध्ये. तसं तोच किस्सा आहे. असे असे अनेक किस्से आहेत, अनेक. म्हणजे आम्ही पिठापूरला होतो, तर तेव्हा ऑब्व्हियसली मी लहान होते, तर काहीतरी पेरू होता छोटूसा जो अ, वाढलेला नव्हता आणि तो असा रस्त्यात तर मी बॉल म्हणून खेळत होते. तर गश्मीर दादाने तो घेतला आणि मला देईनाच तो. तर तो माझ्या फोनमध्ये माझ्या जुन्या फोनमध्ये तो व्हिडिओ पण आहे. तर मी त्याच्या अंगावर बसून मारतीये त्याला, की "मला माझं दे, पाहिजे मला." असं वगैरे करते त्याला. तर असे म्हणजे खूप खूप किस्से आहेत. आगाऊ अशी मुलगी होतीस. खूपच आगाऊ, खूप आगाऊ. निवेदिता ताईंसोबत प्रत्येक कलाकारांसोबत माझे वेगळे-वेगळे किस्से आहेत. निवेदिता ताईंसोबत माझे किस्से आहेत. निवेदिता ताईंनी मला एक डॉक्टर सेट दिलता देऊळबंदच्या वेळेस. तो अजूनही माझ्याकडे आहे. डॉक्टर किट. मग ते मुंबईला गेलते. सो तेव्हा त्यांनी मला डॉक्टर किट दिलतं. निवेदिता ताई माझ्यासाठी एवढ्या-एवढ्या चॉकलेट्स आणायच्या. सो खूप लाडाची होती मी त्यांची पण. गिरिजा ताईंनी मला एक बार्बीचा सेट दिला होता. सो तोही माझ्याकडे आहे. अजूनही मी जपून ठेवलाय. अशा सगळ्यांसोबतच किस्से आहेत. आता देऊळ बंदचा पार्ट 2 येतोय, तर त्या सगळ्या आठवणी परत रिवाईज झाल्या? रिवाइंड हो, डेफिनेटली झाल्यात. म्हणजे आता आम्ही देऊळबंदच्या प्रमोशनल शूटसाठी आम्ही तिघंजण पण एकत्र आलो. गिरिजाताई, मी, कश्मीर दादा आणि आमचे फोटोज वगैरे काढण्यात आले. तर ते परत सगळंच रिवाइंड होतं, की अरे, केवढूशी होते मी आणि आता हेच सगळे लोकं होते. म्हणजे आता टीम तर जी बॅक टीम आहे ती सगळी सेमच आहे. फक्त जे कलाकार आहेत ते बदललेत. कारण ती कंप्लीटली एक वेगळी कथा आणि वेगळा स्वामींसोबत झालेला तो किस्सा दाखवलाय. सो ती कंप्लीटली वेगळी स्टोरी आहे. पण लोकं तर तीच आहेत जी बिहाइंड द कॅमेरा सगळे काम करतात आहे. सो ते सगळे पण बघून इतके खुश होते. "अरे, आर्या, 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 आर्या" असं सगळं चाललेलं. सो मज्जा येते. म्हणजे देऊळबंद हा माझ्या आयुष्यातला बेस्ट, बेस्ट, बेस्ट मोमेंट आहे आणि तो मी कधीच आयुष्यात विसरणार नाही. झोपेतनं जरी असं उठवलं आणि बोलले, देऊळबंदच्या ह्या-ह्या सीनमध्ये कुठला डायलॉग होता सांग?" तरी मी अशी पटकन बोलू शकते. इतकं ते आहे. तू स्वतः किती वेळा बघितलायस देऊळ बंद मूव्ही? अनेकदा मला जेव्हा बोर होतं तेव्हा मी देऊळबंद लावून बसते आणि म्हणजे मी एकटीच हसत असते. बरं कधी-कधी मी अशी स्वतःच्याच चुका काढते. अरे, मी इथे हे केलं असतं तर अजून किती छान झालं असतं. हे केलं असतं तर किती छान झालं असतं. म्हणजे मला वाटतं प्रत्येक गुरुवारी कुठल्या ना कुठल्या तरी झीच्या चॅनलला देऊळबंद लागलेलाच असतो. एक तर झी वा, झी टॉकीज, झी मराठी कशाला तरी लागलेलाच असतो तो. तर मग कधी लागलेला असेल आई आणि मी बघत असेल तरी म्हणते, "मम्मी हे बघ, हे आठवतंय तुला कसं शूट झालतं? ते आठवतंय?" बरं सिनेमा बघताना मला आम्ही ते कसं शूट केलं हे जास्त रिवाइंड होतं. म्हणजे ते कसं दिसतंय त्याच्यापेक्षा ते आम्ही कसं शूट केलं, त्याचे किती रिटेक घेतले, कोणी-कोणी कसं-कसं वागत होतं, ह्या सगळ्या गोष्टी आठवतात. आता देऊळ बंद 2 मध्ये आपण असायला हवं होतं असं वाटतंय? साहजिक आहे वाटणार. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा जो ब्लॉकबस्टर हिट होता आणि त्याचा सेकंड पार्ट येतोय. बट आय एम व्हेरी हॅपी विथ एव्हरीवन. स्नेहलताईंनी उत्तम ॲक्टिंग केली आहे. त्या खूप उत्तम ॲक्ट्रेस आहेत. ऑफकोर्स प्रवीण सर त्याचे लेखक, डिरेक्टर, स्क्रिप्ट रायटर सगळेच आहेत. तर ही इज अल्सो त्या माणसाला तोडच नाही मी म्हणेल. एक्स्ट्रीमली ब्रिलियंट पर्सन ही इज. तर असं वाटतं नेहमी, की हां, असायला तर हवी होते. म्हणजे ठीक आहे, घेतलं असतं मला कुठेतरी कोपऱ्यात-बिपऱ्यात बसली असते मी. पण एक म्हणतो आपण स्क्रिप्टची एक हं. मर्यादा असते आणि येस. कोणालाच म्हणजे देऊळबंद फर्स्टच्या कोणालाच घेतलेला नाही आहे आणि काहीतरी त्याच्यामागे मोटिव्ह असेल प्रवीण सरांचं. सो आय एम व्हेरी हॅपी विथ एव्हरीथिंग. ठीक आहे, नाही मिळालं ओके, स्वामींची इच्छा. मिळाला स्वामींची इच्छा, फाईन. आय एम व्हेरी हॅपी विथ एव्हरीथिंग व्हॉटएव्हर इज हॅपनिंग इन माय लाईफ. अ, त्या मूव्हीनंतर आता म्हणजे त्याच्यामध्ये तुझं मेन कॅरेक्टर आहेच त्याच्यामध्ये. सो लोकांच्या अशी तू एकदम प्रॉपर लक्षात राहण्यासारखीच होती. तर त्याच्यानंतर मग असं कुठेही जाताना वगैरे लोकांच्या रिएक्शन काय असायच्या? मला आठवतंय मी पेट्रोल पंपवर होते आणि लहान ना मी तेव्हा, तर हं. ते मास्कचं तर तेव्हा काही हेच नव्हतं. कोरोनानंतर मास्क वगैरे यायला लागले. त्याच्या आधी तर मास्कचं काही हेच नव्हतं. ते आपण स्कार्फ त्याच्या आधी बांधायचो. येस. तर मी लहान असताना स्कार्फ काय बांधणार लहान मुलगी एक? कॅप घालेल जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा काय?
तर ते पेट्रोल पंपवर हे होते आणि माझ्या आईने मला शिकवलेलं, की 0 बघायचा. हां. आणि ते 0चा 1 पासनं जरी स्टार्ट झाला तरी म्हणजे 1 पासनं स्टार्ट झालाय. 1 पासनं स्टार्ट झालाय. आणि मी असं बोलले आणि तो म्हणला, "तू देऊळ बंदमध्ये होतीस का?" "हो, मी होते." असं मी केलं आणि मग माझे जे लोकांनी तुडुंब गर्दी केली माझ्या आजूबाजूला फोटो-बिटो काढण्यात. तर मग तेव्हापासून कळलं, की हां, आता आपल्याला लोकं ओळखतात आहे. मग असा तो स्टोल बांधायचा, जो स्टोल माझ्या गुडघ्यापर्यंत माझ्या यायचा. इतका मोठा तो स्टोल. तसं व्हायचं, पण मजा यायची. मला खूप, खूप आवडतं. अजूनही मला देऊळ बंदच्या नावाने जर लोकं ओळखत असेल, आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट अल्सो. कारण खूपच भन्नाट येस. सिनेमा आणि कितीदाही बघितला तरी तो बोर न होणारा असा हं. सिनेमा आहे. आणि मराठीतला स्पेशली असं हो. एकदम भारी. भारी सिनेमा आहे, जो बोर नाही होत कधीच. देऊळ बंद नंतर बाकी काय प्रोजेक्ट्स केले? देऊळ बंदनंतर मग मी अनेक केले. त्यातले 7 प्रोजेक्ट रिलीज आहेत. त्याच्यामधले पोस्टर गर्ल आहे, बंदीशाळा आहे, अबकमध्ये सुनील शेट्टी, तमन्ना भाटियासोबत काम केलं. त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स कसा होता? भारी. तमन्ना भाटियासोबत मी एवढी घाबरलेली वगैरे नव्हते. खूप स्वीट ह्युमन बीइंग आहे ती. खूपच जास्त. शी वॉज कॉलिंग मी प्रिन्सेस आणि शूटच्या वेळेस "हॅलो प्रिन्सेस, हाऊ आर यू?" असं वगैरे ती होती. आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट अल्सो. पण जेव्हा मला कळलं, की आज आपलं शूट सुनील शेट्टी सरांसोबत आहे, तेव्हा मी घाबरले होते. म्हणजे हे मी जेव्हा आम्ही प्रमोशनला चला हवा हवा येऊ द्याला गेलतो, तेव्हा सुनील शेट्टी सर पण आमच्यासोबत होते. तर मी सरांसमोर हे बोलले होते, की "मैं तो बहुत डरी थी आपसे, की जब आपके साथ शूट होने वाला था." कारण असं झालं होतं, आईच्या काळातला हिरो हां. आणि इतका सीनियर हीरो त्यांच्यासोबत आपण काम करणार. बरं अबक वॉज बिग बजेट मूव्ही म्हणजे खूपच त्याचं बजेट होतं. तर आणि खूप क्रू होता. एवढ्या क्रूसमोर जर आपलं काही चुकलं, काय इज्जत जाईल आपली? त्यांनी काही ओरडलं तर? ते स्ट्रिक्ट असतील का? असे सगळे माझ्या ह्याच्यात आणि मी आईला म्हणायचे, "मम्मी माझ्याकडनं काही चुकलं तर? माझ्याकडनं काही चुकलं तर?" म्हणजे "नाही का काही चुकणार, नाही का काही चुकणार." असं माझी आई मला दिलासा देत होती, की "नाही, नाही, ओके, एव्हरीथिंग विल बी ऑल राइट." पण जेव्हा आमचं मग असं रेड लाईटचा तो सगळा सीन होता आणि मग आम्ही गाणं शूट करत होतो, बप्पा जे देऊळ अबकमधलं सॉन्ग आहे. सो त्याच्या वेळेस मग आमची भेट झाली. "हॅलो सर, मायसेल्फ आर्या घारे. आय एम डूइंग दिस कॅरेक्टर" आणि असं सगळं आमचं झालं. "ओह हाय, हाय, हाऊ आर यू?" असं सगळं ते बोलले. आणि मग सीनच्या वेळेस ते स्वतःच सांगायचे, की "आप ना ऐसे मत करो. आप ऐसे करो, ज़्यादा अच्छा लगेगा. आप ऐसे करो, ज़्यादा अच्छा लगेगा." ती मज्जा होती आणि मला सुद्धा किती मस्त आहेत हे, किती समजून घेतात आणि मी त्यांच्याकडनं मग ही गोष्ट शिकले, की ते कोणालाही अरे-तुरे नाही बोलत. हे इतके मोठे आर्टिस्ट, पण ते कोणालाच अरे-तुरे नाही बोलत. ते सगळ्यांना मी खूप लहान होते, तरी ते आप म्हणून मला बोलवायचे. ती गोष्ट मी त्यांच्याकडनं शिकली, की किती ग्राउंडेड एखादा माणूस असू शकतो, जो इतक्या वरच्या लेव्हलला आहे तरी. अ, ब, कच्या वेळेला तू किती वर्षांची होती? नाही आठवत साधारण, पण ते मी अबकच्या वेळेस 6वी-7वीत असावे. असं काहीतरी असेल 5वी-6वीत. वय नाही आठवत मला. ओके, ओके. हां. बट जेव्हा आपल्याला चाइल्ड ॲक्ट्रेस म्हणून फेम मिळालेला असतो, जेव्हा आपण परत मोठे होतो, आता मोठे कलाकार झाल्यानंतर, तर तेव्हा काय फेस करावं लागते? ॲक्चुअली हे खूपच चॅलेंजिंग आहे एखाद्या चाइल्ड हं. आर्टिस्टसाठी जेव्हा तो ग्रोन अप होतो आणि परत कामं त्याला मिळवायचे असतात ॲज अ न्यू फेस. येस. कारण तो म्हणतो ना आपण एक पुनर्जन्म होतो आयुष्यात, तसा हा कलाकाराचा पुनर्जन्म होतो मला असं वाटतं. म्हणजे माझ्या आयुष्यात असं झालं की चाइल्ड आर्टिस्ट म्हणून अनेक कामं मिळाले. त्यानंतर एक अशी फेज आली ज्याच्यात मी ना चाइल्ड आर्टिस्टमध्ये बसत होते, ना मी लीडमध्ये बसत होते. म्हणजे मी मध्ये होते. म्हणजे मला हा पण रोल मिळणार नव्हता आणि तो पण मिळणार नव्हता. तर तेव्हा असं झालं की मग माणसाला वेडं व्हायला होतं, की "अरे काय करू मी आता?" म्हणजे असं कारण सतत काम करणारी व्यक्ती येस. एकदमच जर घरी बसत असेल, तर मग ती फ्रस्ट्रेट होऊन जाते. तर ते चॅलेंजिंग असतं प्रत्येकासाठी, की नेमकं काय करायचं? बट गॉड ग्रेस, टचवूड मी त्या फेजमध्ये आले आणि लॉकडाऊन झालं. सो मोस्टली कामं सगळे बंदच झाले. सो माझं असं तर ठीक आहे. माझ्याकडे कामं नाहीयेत, पण आता लॉकडाऊन आहे ना. हं. म्हणजे मी ते मनाला माझ्या दिलासा देत होते, की माझी काही चूक नाहीये. लॉकडाऊन झालंय म्हणून आर्या तुझ्याकडे कामं नाहीयेत. असं. पण मग लॉकडाऊन झालं आणि मग मी ग्रोन अप आणि व्यवस्थित वाटत होते. सो मग मला ती कामं मिळायला लागले.
पण तो एक येतो फेज. बरं कधी-कधी असं होतं, की ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट जेव्हा आपले सुपरहिट सिनेमे बॅक टू बॅक येत असतात, हं. म्हणजे देऊळ बंद सुपरहिट होता, पोस्टर गर्ल सुपरहिट होता, बंदीशाळा वॉज ऑल्सो हिट. तर अ, बघ त्याच्यात इतके लेजेंड लोकं येस. आपल्यासोबत असतात आणि ह्यावेळेस ना खूप जास्त आपल्याला स्टारडम मिळालेला असतो आणि खूप लोकं आपल्याला ओळखत असतात, की मी असं बघितलं तरी "अरे हां, ही याच्यात काम करते ना," असं. आणि एका पॉइंटला असं होतं, की आपल्याला सांगावं लागतं, की ती मी होते. हं. तर तो मग एक वाटतो, की अरे आता गरज आहे आपल्याला परत आपला चेहरा एस्टॅब्लिश करायची. कारण ही फेज जरा कुठेतरी मिसमॅच होती आयुष्यात. कारण असं होऊन जातं ना, म्हणजे जस्ट मी आता देऊळबंद जर बघतीये मूव्ही, त्याच्यामध्ये मी आर्या घारे बघतीये, पण समोर आली तर मला ओळखत नाहीये. ओळखत येत नाहीये. हां, मग ते होतंच. मग असं येस. सांगाल, की हां, देऊळ बंदमध्ये जी लहान मुलगी होती ती मी आहे. पण ठीक आहे. आय एम अल्सो हॅपी विथ दॅट. तू मालिकांमध्ये वगैरे पण बरंच काम केलं. मग तुला मूव्हीजमध्ये काम करायला जास्त मजा येते की मालिकांमध्ये? दोघींमध्ये असं एक नाही बोलता येणार कारण अ, मला ती प्रोसेस आवडते ॲक्चुअली. म्हणजे सेटवर कॉल टाईमच्या वेळेस जाणं, रेडी होणं, स्क्रिप्ट हातात येणं, मग आपल्याला बोलवायला येणं, मग आपण सेटवर जाणं, मग ते रोल, कॅमेरा, ॲक्शन ते 3-4 शब्द ऐकणं आणि मग आपण परफॉर्म करणं. ही जी मधली प्रोसेस आहे ना, त्याच्यावर माझं खूप प्रेम आहे. आणि मला ती खूपच आवडते. तर ती प्रोसेस मला दोन्हीकडे फील करायला मिळते. आणि सेकंड की मला अनुभव घेता येतो प्रत्येक गोष्टींचा. नॉट फक्त की 2 टेलिव्हिजन आणि फिल्म हे सगळं एक वेगळं सेक्शन आहे. त्या गोष्टीचं हे नाही, पण आर्टिस्ट तर सेम आहेत आणि मला प्रत्येक आर्टिस्टकडनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं. नो डाउट ते ज्युनियर आर्टिस्ट जरी असतील तरी मला त्यांच्याकडनं शिकायला मिळतं. हे काय स्ट्रगल आहे भाई. आपल्याला रूम आहे एसीची सीरियलच्या सेट्सवर. पण ज्युनियर आर्टिस्टला उन्हात बसावं लागतं दिवसभर. मग त्यांचा काय स्ट्रगल आहे. आणि आपल्यापेक्षा कमी पेमेंट त्यांना आहे. तरी ते एवढं बसतात आहे. म्हणजे काय पॅशन आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं मला शिकायला मिळतात. सो आय लव्ह धिस प्रोसेस ऑफ लर्निंग, की शिकत राहणं. कोणी असू दे, म्हणजे स्पॉट आता असले तरी मी त्यांच्याकडनं शिकत राहते. न्यूकमर्सना किंवा आउटसाइडर्सना इंडस्ट्रीमध्ये काय फेस करावं लागतं? बरेच लोकं म्हणतात, की इंडस्ट्री अनसेफ आहे. पण खरं तर तसं नाही वाटत मला. म्हणजे कदाचित देवाच्या कृपेने मला सगळे चांगले लोकं मिळाले आणि सगळे चांगले प्रोडक्शन मिळाले. पण असं नाहीये फक्त इंडस्ट्रीच चुकीची आहे वगैरे. मग आपण कुठल्याही सेक्टरमध्ये गेलो तरी कुठे ना कुठेतरी वाईट लोकं येस. असतातच. मग नॉट जस्ट मग तुम्ही फक्त फिल्म इंडस्ट्रीलाच पॉइंट आउट केलं पाहिजे, की नाही ही इंडस्ट्री खराब आहे. असं नसतं. आपल्यावर पण डिपेंड आहे आपण येस. कसं राहायचं आणि आपल्यावर डिपेंड आहे, की आपल्या लिमिटेशन्स आपण किती ठेवायच्या, की कुठल्या लेव्हलपर्यंत माणसाला जवळ येऊन द्यायचं किंवा कुठल्या लेव्हलपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात. मग न्यू कमर्सच्या बाबतीत ते खूप हे होतं, की त्यांना तो एक सिच्युएशन हँडल सेन्स नाही नसतो, करता की येत. येस. हां, की कसं हँडल करायचं. म्हणजे ते एकतर खूप गोड, 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 गोड इतकेच गोड बोलतात, की मग पुढच्या व्यक्तीला वाटतं, की "अरे हां, चल काही नाही ठीक आहे." आणि काही-काही न्यूकमर्स मी अशी बघितलीत, की त्यांनी काहीच केलं नाहीये. बट इतकाच ॲटिट्यूड त्यांना, की "आय वॉन्ट ब्लॅक कॉफी हां, स्पॉट आय वॉन्ट." अरे! म्हणजे माणूस आहे ना, दादा बोल, काहीतरी बोल. असेही मी न्यूकमर्स बघितलेत. आणि काही न्यूकमर्स मी असेही बघितले जे खूप छान आहेत. जे खूप छान वागतात, जे खूप छान राहतात. सो मी असेही बघितलेत. तू खूप लहानपणापासूनच याच्यामध्ये सुरुवात केल्यामुळे तुला ह्या सगळ्या फेज शिकत जाता आल्या. हो. आणि मला मी ऑब्झर्व्ह करण्यापेक्षा माझ्या आजूबाजूला खूप मोठे कलाकार होते, जे मला सगळं हे शिकवायला होते. मला अजून एक किस्सा आठवतो. देऊळ बंद झाला, पोस्टर गर्ल झाला, बंदीशाळा झाला आणि बंदीशाळेनंतर मला वाटतं बंदीशाळा रिलीज नव्हता झाला, शूट झाला होता आणि मला मिळाला. म्हणजे ऑडिशन्स आणि ह्या गोष्टी झाल्यानंतर ॲग्रीमेंट झालं आणि मी सेटवर होतो. तर आजूबाजूला खूप मोठे-मोठे कलाकार ना, तर एक आर्टिस्ट होते, तर ते बोलले, "स्पॉट मला पाणी दे." आणि मग माझं असं झालं, की मी मी पण बोलू शकते. कारण मी तो स्टारडम आता बघितला होता ना. हं. माझं चालतं, की मी खूप सुपिरियर आर्टिस्ट आहे आणि मी यांच्या सगळ्यांसोबत काम करते. मग मी पण खूप भारी वगैरे आहे. मग मी पण बोलले, "स्पॉट मला पण पाणी द्या." आणि माझी आई अशी शेजारी होती. तर तिने माझ्याकडे लूक दिला असा आणि असं करून मी पाणी पिले. बरं प्यायल्यानंतर आई म्हणाली, की "बाबू जरा चल व्हॅनिटीमध्ये जरा बोलायचंय." आणि मग मी म्हणले, "हां, काय बोलायचंय?" "हे ते ते बघ काहीतरी झालंय केसांचे चल."
असं झालं की मी भिकाराचा रोल करतीये. कायच खराब होणार आहे होऊन-होऊन. बरं मला खराबच दिसायचंय. म्हटलं ओके ठीक आहे आणि मग मी गेले. मग व्हॅनिटीत गेल्यानंतर माझ्या आईने जे मला तुडवलं, की "तू ए स्पॉट पाणी दे" का म्हणालीस? तू एवढी मोठी झालीस का, की तू हे बोलावंस? बरं जरी झाली असशील, तरी तो माणूस आहे ना, नीट बोलायचं, शिस्तीत राहायचं. आणि माझ्या आईने तेव्हा मला एक सांगितलं, की "कितीही उडालीस, जमिनीत पाय ठेवायचे, नाहीतर पंख मीच छाटेल तुझे." अशा माझ्या आईने तेव्हा मला धमकी दिली. बरं धमकी नंबर 2 अशी होती, खूप मारलेलं होतं मला. म्हणजे असा बुक्का-बिक्का, कानफडीत-बिनफडीत सगळं देऊन झालं होतं. आता मी खूप रडले. बाहेर गेली आणि जर कोणाला कळलं, की तू रडलीयेस, तुला रूमवर गेल्यावर अजून मारणार मी. आणि मला सगळे "आर्या, आर्या, आर्या" असं सगळे माईकवर बोलतात, की माझा सीन आहे आणि मी "अ, ओके, मम्मी, ते मी" असं म्हणून मी गेले आणि "येस सर" असं मी टेक दिला तो. म्हणजे मला ते अजूनही आठवतं. बट दॅट इज अ रिअली गुड थिंग. म्हणजे मला अजूनही मी सेटवर गेले आणि मला स्पॉटदादा दिसले, की मला तो मार आठवतो. मग मी म्हणते, "दादा तुमचं नाव काय?" मी म्हणतात, "रुपेश." "ओके, फाईन." मग मी साईटवर गेले, "रुपेश दादा मला जरा पाणी देता प्लीज?" ही लेव्हल असते माझी बोलायची. पण ते माझ्या आईनेही तेवढं शिकवलं. म्हणजे दोन्हीचा मोटिव्ह तर एकच आहे ना, आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट हवीच आहे. ती कोणत्या टोनमध्ये बोलायला हवी ते फक्त आपल्याला माहीत हो, हवं. मग आता ॲक्टिंग करत असताना ॲक्टिंगमधले इमोशन्स आणि आपल्या रिअल लाईफचे इमोशन्स हे बॅलन्स करणं किती अवघड जातं? ॲक्टरच्या लाईफमध्ये तो एक बॅलन्स कायम ॲक्टरने ठेवलाच पाहिजे, की पर्सनल आणि प्रायव्हेट. दो इट इज इमोशन्स, दो इट इज लाईफ, काही असू दे. पण ते पर्सनल आणि प्रायव्हेट त्या गोष्टी जरा समतोल राखलाच पाहिजे. कधी-कधी काय होतं ना, म्हणजे मी ग्लिस नाही वापरत. ग्लिसरीन रडायच्या सीनमध्ये मी नॅचरली रडते. तर मी माझ्या रिअल लाईफमधल्या काही किस्सांचा वापर करते मग तेव्हा. मग मी काहीतरी आठवतंय, की हां, माझ्या आयुष्यात हा किस्सा झाला होता. तेव्हा माझं काय स्टेट ऑफ माइंड होतं. मला रडू यायला लागतं. सो ह्या गोष्टी मी वापरते. सो मग मी काय म्हणतो माझ्या आयुष्यातल्या बॅकड्रॉप्सचा मी माझा ॲडव्हांटेज म्हणून नेहमी वापर करते. कधी असं पण होतं ना, की आपल्या लाईफमध्ये खूप टफ टाईम चालू आहे. इकडे आपण इमोशनली पूर्ण तुटलोय, पण तुम्हाला सेटवरती एक हॅपी फेस दाखवायचा आहे. ते कसं बॅलन्स होतं? दॅट इज कॉल्ड ॲक्टर आणि मला वाटतं प्रत्येकजण आपल्या आयुष्यात ॲक्टिंग करत असतो. म्हणजे घरात भांडणं चालू असू द्या आणि मित्राचा फोन येऊ द्या, "काय बाबा कसा आहेस?" हेच बोलतो. आपण रडत असतो. आणि नाही मित्राला नाही सांगायचं. "काय बाबा कसा आहेस रे?" "बोल की काही नाही झालं. काय चाललंय तुझं?" हे बोलतो आपण. सो ॲक्टर काही वेगळा करत नाही. प्रत्येकजण आपल्या लाईफमध्ये ॲक्टिंग करत असतो आणि प्रत्येकजण आपल्या-आपल्या रंगमंचाचा कलाकारच असतो, असं मला वाटतं. कारण कोणालाच आवडत नाही आपण वीक दाखवणं, की मी वीक आहे हे कोणालाच म्हणजे मुलगी असू दे, मुलगा असू दे, मुलांना तर ती लहानपणापासून एक ट्रेनिंग दिलेली असते वेगळीच, की तू मुलगा आहेस, तू रडायचं नाहीस. मग रडतोयस? मुलगी आहेस तू? का? रडू द्या की त्याला, माणूस आहे ना, रडू द्या. थोडंसं त्याला पण मोकळं वाटू द्या. असं माझं होतं. ॲक्टर काही वेगळा करत नाही त्याच्या आयुष्यात. सगळेजण ॲक्टिंग करतात त्यांच्या त्यांच्या परीने, त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या त्यांच्या सिच्युएशन्समध्ये. फक्त ॲक्टर, ॲक्टर आहे म्हणून तो झळकला जातो. एवढंच. तुझ्या लाईफमधला सगळ्यात टफेस्ट पॉइंट किंवा एखादी लोनली फेज अशी होती? माझ्या आयुष्यातली अं, दर 15-20 दिवसांनी येते. म्हणजे तशी ही मजावाली लोनली फेज आहे. माझ्या आयुष्याने माझे भांडणं होतात आणि मग ते भांडणं झाल्यानंतर माझी आई आता मला मारत नाही. लहानपणी मारायची. माझी आई मला आता ओरडत नाही. ती फक्त एक म्हणते, "माझ्याशी बोलू नकोस, जा." आणि मग ते मला जगात माझ्यासोबत कोणीही बोललं नाही, तरी मला फरक पडत नाही. पण आई नाही बोलली, "अरे, मला आता जायचंय मीटिंगला, मी कपडे काय घालू हे तू सांगायचंयस मला. तू बोलली नाही तर कसं होणार?" असं होतं माझं. "मम्मा बोल ना." "मम्मा आय एम सॉरी." मग मी खूपच बालिश एक बाळ होऊन जाते तिच्यासमोर. तो एक आयुष्यातला असा लोनली फेज येतो माझ्या आयुष्यात. असा लोनली फेज अनेकदा आलाय. हे लहानपणी जसं मी सांगितलं, की मी माझी स्वतःची जबाबदारी माझ्या खांद्यावर खूप लवकर घेतली
आणि घेतली म्हणण्यापेक्षा मला ती कोणी दिली नाही, पण मला ती जाणवली, की आपण ती घ्यायला हवी आता. कारण बास झालं आपण आपण आपल्याला कळतात त्या गोष्टी. त्यामुळे आपण घेऊ शकतो. आपण तेवढे कॅपेबल आहोत कदाचित, असं मी म्हणून ती घेतली. जेव्हा आपण स्वतःच्या खांद्यावर आपली स्वतःची अ, परिस्थिती किंवा स्वतःला काहीतरी हां, आता आपल्याला करायचं आहे, हे जेव्हा बोलतो ना, तेव्हा अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात, की आपण हे कसं करणार आहोत? आपल्याला आपल्यासोबत कोणी नाही आपली आई सोडून. आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपलं कोणी ओळखीचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत? मग माझ्यासमोर असं लोनली फेस मी अशी गप होऊन जाते आणि मग माझ्यासमोर माझी आई येते आणि मग माझं असं होतं, की ह्या बाईने केलंय ना, सो व्हॉट? मग मी पण करू शकते. सो माझी इन्स्पिरेशन माझी आई आहे आणि ती मला रोज दिसते. एका एका मिनिटाला दिसते. त्यामुळे मला असं कधी वाटतच नाही, की मी लोनली आहे. कारण ती करू शकते, तर मी का नाही करू शकत? हे माझ्याकडे तर खूप एडव्हांटेज आहेत. माझ्याकडे तिच्यासारखी आई आहे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाहीच आहे माझ्या आयुष्यात. इतक्या लवकर सगळी करिअरची वगैरे जबाबदारी अंगावर पडल्यामुळे कुठेतरी बालपण हरवलं गेलं किंवा त्या वयात जे मित्र-मैत्रिणी वगैरे त्यांच्यासोबत मजा-मस्ती करायची होती, ते कुठेतरी हरवून गेलं असं वाटतंय. नेहमी वाटतं मला, की मी माझं बालपण नाही जगले. आणि आता मला जेव्हा लहान मुलं दिसतात मोबाईलवर वगैरे ना, तेव्हा मी त्यांच्याकडनं मोबाईल काढून म्हणते, "अरे थोडं खेळ ना तू. थोडंसं तुझं बालपण जग, नंतर मिस करशील." कारण हे मी स्वतः करते. मला अजूनही आठवतंय होळी होती आणि मी छान व्हाईट फ्रॉक घालून वगैरे खाली गेले आणि तर होळीमध्ये व्हाईट कपडे घालून कोणीतरी आलं तर साहजिक आहे मुलं येऊन पिचकाऱ्या मारणार. तर मी, "ए नाही, नाही, नाही मला ऑडिशनला जायचंय, मला नका मारू." अशी मी केलं आणि तेव्हा मी 1ली-2रीत होते. तर ते मला अजूनही आठवतं, की हे मी केलंय आणि मी खूप जास्त मिस करते माझं बालपण. पण मी माझ्या आतल्या मुलाला, मुलीला अजून पण जिवंत ठेवलेलं आहे. म्हणजे मी म्हणतो ना पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो काही-काही लोकांना, फ्लिप मारतात. तशी मी बाहेर आणि घरात वेगळी असते. कंप्लीटली वेगळी. म्हणजे माझे घरचे मला म्हणतात, "अरे, तुला असं जर कोणी बघितलं, घरात कशी वागतेस आणि बाहेर बघितलं तर विश्वास बसणार नाही लोकांना, की ही तू आहेस." माझं असंच होतं, की मग जर सगळीकडेच मी मॅच्युअर्ड वागू, मग मी लहान कधी वागू? मी इथेच वागू शकते. त्यामुळे मला वागू द्या. मी लहान आहे, ते मी बालिश आहे, मी बावळट आहे. व्हॉट्सएव्हर तुम्ही काही बोला, मला नाही फरक पडत. मग मी माझं बालपण आत्ता जगते असं मला वाटतं घरी. आणि काही सेफ झोन्स आहेत माझ्या आयुष्यात. त्यांच्यासमोर मी खूप बालिश असते. सो त्यांच्यासमोर मी एक्स्ट्रीमली बालिश होऊन जाते. मग मी माझं डोकं बंद करते, की नाही मला डोकं नाहीये. आता मी बावळट आहे. मला नाही कळत काही. पण मला खरंच असं बोलायचंय, की लहानपण जगू द्या मुलांना. माझं असं नाही, की माझ्या घरच्यांनी मला म्हणले, की "नाही, नाही, तू आता कामच कर आणि काय खेळणं-बिळणं सोड, बंद कर." मला कोणीही फोर्स नाही केला कधी आयुष्यात. पण ती मलाच खूप हौस होती लवकर मोठं व्हायची आणि माझ्या सगळ्या गोष्टी लवकर, लवकर, लवकर पूर्ण करायची. तर त्या गोष्टींमुळे माझं मिस झालं बालपण. बरं मी शाळेत आणि स्कूल डेज पण माझे काही खूप मी एन्जॉय नाही केले माझ्या आयुष्यात. कारण मी खूप कमी शाळेत जायचे. चाइल्ड आर्टिस्ट असल्यामुळे मला मूव्हीजचे आणि याचे शूट्स असायचे. त्यामुळे मी महिन्यातनं अगदीच 2-3 दिवस वगैरे शाळेत जायचे. म्हणून अशा मैत्रिणी असायच्या, पण त्या पण कशा, "हाय, हॅलो. अरे, आता कुठला सिनेमा करून आलीस? आता कुठलं?" म्हणजे असं एक म्हणतो ना, काही-काही मैत्रिणींचं असतं, "तू जाणार आहे का आज शाळेत?" "नाही गं, मी नाही जाणार." "बरं ठीक आहे, चल मी पण नाही जात." असं माझ्या आयुष्यात कुणीच नव्हतं. बरं असं व्हायचं गॅदरिंग्स असायच्या ना, तर गॅदरिंगमध्ये स्कूलमध्ये ॲक्ट्रेस मी, तर सेंटर ऑफ अट्रॅक्शन. बरं असं नाही मला एकटीलाच खूप चांगलं नाचता यायचं वगैरे असं नाही. अनेक मुली होत्या नाचणाऱ्या. पण मी ॲक्ट्रेस ना, मी वेगळी. तर मग सगळ्या टीचर्सला वाटायचं, की ही आपल्या डान्समध्ये असावी. तर मग मला एक 6-7 गाण्यात हमखास घ्यायचे. तर मग ज्या मुली माझ्यासोबत वर्षभर बोलल्या नाहीत, त्या पण "हॅलो, कशी आहेस? जेवण केलंस?" मग त्यांना वाटायचं ही आपल्याला कुठेतरी घेईल आणि मी पण मग एन्जॉय करायचे ते. मी पण मजा घ्यायचे. हाय, हॅलो, नाही केलं देतेस जेवायला? असं करायचे मी. पण मग माझ्या आईने पण माझं कधीच गॅदरिंग एन्जॉय नाही केलं. कधीच नाही. मग माझ्या आईने असं ती एका सीटवर बसली आहे. हां, आता माझ्या मुलीचा परफॉर्मन्स आहे आणि आता मी बघणार. असं माझ्या आईने कधीच नाही केलं. ती एक परफॉर्मन्स झाला, ती लगेच दुसरे कपडे घालून रेडी असायची. "हां, आता तुझं हां, चल, चल घाल लवकर." असं असायचं. तर माझ्यासोबत तिने पण तो मदरवूड मिस केलाय आयुष्यात. येस. आत्तापर्यंत कोणकोणत्या प्रकारच्या भूमिका केल्यात तू? अनेक.
अ, देऊळ बंद तर ती एक येस. लहान मुलगीच चाइल्ड होती ॲक्ट्रेस. आणि पोस्टर गर्लमध्ये पण सेम मी जितेंद्र जोशी सरांची मुलगी होते. सो त्यातही असं काही विशेष मला करण्यासारखं काही नाही. एक लहान साधी गावातली मुलगी. मी जेव्हा केला, दॅट वॉज अ चॅलेंजिंग रोल फॉर मी. मी लहानच होते, पण ते भिकाऱ्यांच्या आयुष्यावर कथा होती आणि मला भिकाऱ्यांचा रोल करायचा होता. बरं आपण भिकारी असं युजुअली बघतोच की. पण हा रोल किंवा भीक आपण कधी आयुष्यात मागणार, हे कोणी फीलच केलेलं नसतं कधी. मग आमचं महिनाभर वर्कशॉप होतं. 15 दिवस आम्ही स्क्रिप्ट्स आणि काय डायलॉग डिलिव्हरी कशी आपली झाली पाहिजे, काय टोन असला पाहिजे, कशी आपण एकमेकांसोबत बोलणार, कसा आपला बॉन्ड असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही 15 दिवसामध्ये सुरुवातीच्या केल्या. शेवटच्या 15 दिवसामध्ये आम्ही रोज भिकाऱ्यांसारखं राहायचो. म्हणजे अंबर पावडर लावायचो, बॅककोम्ब करायचो केसांना वगैरे आणि आम्ही भीक मागायला जायचो सिग्नल्सवर, रिअल रिअल लाईफमध्ये. लाईफमध्ये. आणि तेव्हा कळालं, की ही किती चॅलेंजिंग गोष्ट आहे आयुष्यात. म्हणजे काही लोकं द्यायचं नसतंच. पण ते बोलतात इतकी विचित्र गोष्ट, की ती आपल्या मनाला असं झालं. म्हणजे मला 1-2 जणांनी बोललेत आणि मला असं झालं, की "अरे, नाही द्यायचं तुम्हाला, नका बोलू ना मग. ठीक आहे, नाही द्यायचंय, असं असं काहीतरी करा आणि निघा. पण बोलू नका निदान चुकीच्या गोष्टी." मग काही लोकं शिव्या देऊन जातात त्या लोकांना. मग ते मी फील केलं. अदर थिंग जी माझ्या आयुष्यात एक चॅलेंजिंग रोल होता. मी एक ईश्वरी नावाचा सिनेमा केला. तर विच वॉज फॉर ओ-टी-टी आणि त्याच्यात मी मूकबधीर मुलीचा रोल केलता, डेफ अँड म्यूट गर्ल. आत्तापर्यंत आपण जेवढे सिनेमे बघितलेत, तर त्याच्यात अमेरिकन साइन लँग्वेज आहे. पण ईश्वरीमध्ये इंडियन साइन लँग्वेज होती. सो मला ऐकताही येत नाही, मला बोलताही येत नाही. तर मला ती सगळी साइन लँग्वेज शिकून त्यांच्यासारखे एक्सप्रेशन्स द्यायचे होते. कारण जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपला फेस हा नम असतो आणि फक्त आपले तोंड चालू असतात. जास्तीत जास्त आपल्या आयब्रोची हालचाल होते, डोळ्यांची हालचाल होते आणि हाताची हालचाल होते. बट जेव्हा ते बोलतात ना, सो धिस इज कळलं त्यांच्या भाषेत. तर आपण एवढंच करू. ते असं करतात. म्हणजे हे खूप जास्त ते एक्सप्रेस करतात, की पुढच्याला कळेल. सो ती तळमळ एक वेगळी असते. तर ती मला ईश्वरीमधनं कळाली. असे अनेक रोल आहेत जे मला वेगवेगळ्या लाईफसोबत जोडत गेले आणि दॅट व्हॉट आय लव्ह अबाउट ॲक्टिंग, की मला प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग होता येतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात काय घडू शकतं याची एक हलकीशी का होईना कल्पना येते. अजून पुढे कोणकोणत्या प्रकारचे रोल करायची अशी इच्छा आहे? मला सायको व्यक्तीचा रोल करायची इच्छा आहे. म्हणजे वेडं, जो हं. कोणालाही काहीही बोलेल, ज्याची सगळी मजा घेतील, पण त्याला काही करायची कोणाची हिंमत नसेल. असा मला एक सायको माणसाचा रोल करायला आवडेल आयुष्यात. अनदर की मला एक पोलिसचा रोल करायचा आहे. असे काही रोल्स आहेत. मला एक असा रोल करायचा आहे ज्याच्यात माझा चेहराच दिसत नाहीये. म्हणजे मी प्रोस्थेटिक मेकअप माझ्या पूर्ण चेहऱ्यावर आहे आणि मग मी अभिनय करतेय. कारण माझा चेहरा बघून माझे एक्सप्रेशन सगळ्यांना दिसतील. पण प्रोस्थेटिकचे लेयर असताना मी ते एक्सप्रेशन डिलिव्हर करू शकते का? हा माझ्यासाठी एक चॅलेंज असेल. सो असा एक एक चॅलेंजिंग रोल्स मला आयुष्यात करायचे आहेत. इंडस्ट्रीमध्ये लुक्स आणि अपीअरन्सवरून जजमेंट होतं असं तुला जाणवलंय? होत असेल. अ, म्हणजे ऑब्व्हियसली कारण आपण आर्टिस्ट आहोत. आपल्यावर हजार काय लाख करोड लोकांच्या नजरा असतात आणि आपण जर अपेअरिंग दिसलो, आपण जर छान दिसलो, तर लोकं थिएटरपर्यंत येणार. जर आपण टेक्निकली विचार केला तर. त्याच्यामुळे निर्माते, डिरेक्टर्स ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतातच. बरं माझ्या आयुष्यात अशी कुठली कधी फेज नाही आली, ज्याच्यात म्हणजे मला मला हे कधी विचारायचं की आजूबाजूला तू असं फील केलंय का? म्हणजे आता एखाद्या फिल्ममध्ये जसं की तुझा आता भिकाऱ्याचा रोल होता. ते रोल पुरतं मर्यादित आहे, ते ठीक आहे, ते लोकांना पण आवडणार आहे. पण असं बघून ॲक्चुअल लाईफमध्ये याच्याशी वेगळं वागणं, मग ते कलर असो, बॉडी लँग्वेज नाही, असो. नाही, नाही. इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी होत नाहीत. म्हणजे "अरे, तो किती घाण दिसतो." मग हं, हं. नाही होत अशा गोष्टी. मग उलट इंडस्ट्रीमधले लोक इतके छान आहेत ना, की एखादा व्यक्ती खूप सावळा असेल, काळा असेल, तो एखादा व्यक्ती खूप चबी असेल,
सर आईला हा कॅरेक्टर कुठला करू शकतो? हे विचार करतात. दे आर व्हेरी क्रिएटिव्ह माइंडेड. खूप कमी लोकं आहेत इंडस्ट्रीमध्ये ज्यांना याचा फरक पडतो, की ही काळी आहे, ही गोरी आहे, ही काळी जाड आहे, पातळ आहे. खूप कमी लोकं आहेत त्याच्यात. बाकी लोकं खूप क्रिएटिव्ह आहेत इंडस्ट्रीमधले. सो लोकांनीच हे परसेप्शन क्रिएट केलंय, की इंडस्ट्रीमध्ये असं-असं होतं. हां, म्हणजे असं काही नाहीये, की तुम्ही काळे आहात, मग तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम नाही करू शकत. तुम्ही जाड आहात, मग तुम्ही इंडस्ट्रीमध्ये नाही करू शकत. असं नाहीये मी खूप पातळ आहे. मीही व्यवस्थित हेल्दी आहे आणि आय लव्ह माय बॉडी. मग मी जशी आहे मला तशी मी खूप आवडते. त्याच्यामुळे हां, जर कॅरेक्टरची कुठली रिक्वायरमेंट असेल, हं. देन इट्स ओके टू बी जज आणि टू बी मग मला सांगणं, की "आर्या तुला थोडंसं फॅट लॉस करावं हं. लागेल. आर्या तुला थोडंसं गेन करावं लागेल." दॅट्स ओके. ती डिमांड आहे ॲक्टर, प्रोड्युसर, डिरेक्टर्स आणि कॅरेक्टरची. तर ती ॲक्टरने पूर्ण केलीच पाहिजे. ह्या गोष्टी होतात. पण ही गोष्ट कधीच होत नाही, की हा काळा आहे मग त्याच्यासोबत जरा तुच्छ वागणूक, ही जाड आहे म्हणून हिच्यासोबत जरा वेगळी वागणूक. नाही, नाही होत ह्या गोष्टी. तू एक बुक पण लिहिली असं समजलं, तर नो. त्याच्या मागची स्टोरी काय आहे? सुरुवात शून्यातून हे पुस्तक मी लिहिलं आणि जे मी 8 ऑगस्टला सयाजी शिंदे सरांच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन केलं. माझ्याच संस्थेला ग्रीन आईज ऑर्गनायझेशनला 5 वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्याच निमित्ताने पुस्तकाचं पण इनॉग्रेशन केलं. माझा बर्थडे 9 ऑगस्टला असतो. सयाजी सरांचा 8 ऑगस्टला असतो. तर आमच्या दोघांचाही बर्थडे पण आम्ही एकत्रच केला. अशा ते तिन्ही गोष्टी एकत्र मी त्या दिवशी केल्या. अ, एक रायटर माझ्यात नेहमीच होता. मला जसं तुम्ही आधी विचारलं मला, की तुला लोनली वाटतं का कधी हं. वगैरे, तर मला लोनली वाटलं, की मग मी कविता वगैरे लिहायचे असेच. त्या मी लिहायचे, पण असं पुस्तक लिहावं वगैरे असं कधीच मला वाटलं नाही. पण लिहीत-लिहीत गेले, की हां, चल ट्राय करूया. बघू काय होईल. हे आपण लिहितोच आहे ना, थोडंसं अजून वाढवूया. असं केलं. तर सुरुवात शून्यातून हे आपण नाव ऐकलं आणि हे मी लिहिलंय असं जेव्हा लोकांना समजतं, तेव्हा लोकांना असं वाटतं, की हिने हिचा स्ट्रगल लिहिलेला असावा किंवा ही कशी घडली हे लिहिलेलं असावं. पण हे मी काहीच लिहिलं नाहीये. मी माझ्याबद्दल पहिल्या पानावर आणि शेवटच्या पानावर सोडून इतर कुठल्याही ठिकाणी मी माझ्याबद्दल लिहिलं नाही. का लिहिलं नाही? कारण मला असं वाटतं प्रत्येकजण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी स्ट्रगल करत असतो. फक्त त्याचे सिच्युएशन्स वेगळे असतात, त्याची सहनशीलता वेगळी असते आणि कदाचित स्ट्रगल मोठा-छोटा असू शकतो त्याच्या त्याच्या पर्स्पेक्टिव्हने. तर तो प्रत्येकजण करत असतो. असं नाहीये मी खूप मोठी गोष्ट केली आहे स्ट्रगल करून आयुष्यात. अनेक जण करतात, अनेक जण सक्सेड होतात, काही जण फेल होतात. मला असं वाटलं, की मी कशी मोठी झाले, मग मी कशी घडले, मी काय-काय केलं, हे गोष्टी लिहिण्यापेक्षा आपण का घडलो? पण कसे घडलो म्हणजे कसे घडलो इन द सेन्स आपण आपलं माइंडसेट काय होता हे घडताना? आपल्या आईने आपल्याला काय शिकवलं आणि आयुष्यात जेव्हा आपण इतक्या लहान वयात दुनियेत पडतो किंवा जग बघायला लागतो, तेव्हा आपल्याकडे अ, कुठल्या-कुठल्या गोष्टी येतात, कुठल्या-कुठल्या गोष्टी आपल्याला समजतात, ह्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यात लिहिल्या आहे. शून्यातून सुरुवात शून्यातून याचा अर्थ असा नाहीये, की आयुष्यात शून्य झालं, म्हणजे आयुष्य संपलं किंवा फुल स्टॉप लागला म्हणजे आता ह्याच्यापुढे काहीच होऊ शकत नाही आपल्या लाईफमध्ये किंवा फेल झालो आपण. काहीच याच्यापुढे स्कोप नाहीये. फुल स्टॉपच्या पुढे एक नवीन छान वाक्य आपण लिहू शकतो. हे कायम सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं माझं समज आहे आणि ह्याच गोष्टी मी या पुस्तकात लिहायचा प्रयत्न केलाय. मग कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, मॅनर्स ह्या सगळ्या गोष्टी याच्यात लिहिल्यात मी. सो हे तरुण पिढीला अ, जास्त प्रोत्साहन देणारं पुस्तक आहे असं मला वाटतं. सो आपण आता एक क्विक रॅपिड फायर घेऊयात. ओके. तुझा फेव्हरेट को स्टार? काश्मीरी दादा, मज्जा येते. ग्लॅमरस रोल की इमोशनल रोल काय आवडतं? इमोशनल विथ ग्लॅम रोल. सोशल मीडिया की रिअल लाईफ काय जगायला आवडतं? रिअल लाईफ. ट्रेडिशनल की वेस्टर्न विअर? ट्रेडिशनली ऑलवेज. मूव्ही और सिरियल? बोथ. एक नाही चूज करू शकत यातलं. तुझा क्रश? आई शपथ माझा क्रश. माझा क्रश कृष्ण देव आहे. तुझी जर्नी एका शब्दात डिस्क्राईब झाली तर काय असेल? रोलर कोस्टर राईड. अजून एक को आर्टिस्ट मध्ये मला अजून एक संदीप दादाचं मला नाव घ्यायचं आहे. वन ऑफ द बेस्ट आर्टिस्ट
वन ऑफ द बेस्ट एंटरटेनर. म्हणजे आम्ही आत्ता एक सिनेमा केला संदीप पाठक. बेस्ट माणूस होतो. बेस्ट, बेस्ट, बेस्ट. म्हणजे मज्जा येते त्यांच्यासोबत काम करताना. अजिबात बोर होत नाही आणि हसता-हसता ते इतकं शिकवून जातात आपल्याला, की नकळत आपण खूप शिकलेलो असतो. तर ते एक आहेत को-स्टार. अजून पुढे तुला कुणासोबत ड्रीम असं आहे, कुणासोबत काम करायचं आहे? माझं ड्रीम ॲक्चुअली होतं, की मला श्रीदेवींसोबत काम करायचं आहे. बट ते आता नाही पूर्ण होणार. कारण त्या आपल्यासोबतच नाही आहेत. बट द सेकंड पर्सन मला ज्याच्यासोबत काम करायला नक्की आवडेल इज माधुरी दीक्षित. आणि मला खूप आवडतात त्या. सो त्या आहेत त्यांच्यासोबत मला काम करायला नक्की आवडेल. लग्नाबद्दल तुझा काय विचार आहे? अजून तरी तसा काही विचार नाहीये बरं का. म्हणजे माझ्या आईचा खूप विचार आहे, की 2 वर्षात वगैरे हिचं आता लग्न आपण अरे बापरे! उरकूया, मुलगा वगैरे शोधूया. मग तसे आम्हाला आमच्याकडे आता बायोडाटे पण यायला लागलेत आमच्या आईकडे. मग आई आम्हाला असं दाखवते, की "दीदी हे बघ हा मुलगा. छान आहे ना? छान दिसतो. हे बघ हे नाव आहे त्याचं." असं मला आई सांगते. पण अजून तरी माझा असा काही विचार नाहीये. कारण मला अजून ते फील नाही होत, की मी आत्ता लग्न करावं किंवा काय. मला ठीक आहे जरी असेल, तरी मग बघूया. काय कसं होतंय अजून तरी काही नाही. बरं मला माझ्या आईला नाही सोडायचंय. त्यामुळे तो खूप डिफिकल्ट पार्ट आहे, की घर मला जमाई बनवूया. हां, जर होत असेल तर मग बघा बाबा, ते तुमचा प्रश्न आहे. माझा काही नाही. पण सध्या बरेच प्रपोजल्स वगैरे पण येत असतील ना? हो, येतात तर आहे. पण असे प्रपोजल येतात, असा आय लव्ह यू मेसेज येतो आणि मी आईला म्हणते, "आई बघ, हे बघ आय लव्ह यू टाकलंय बघ." आणि आई अशी हसते, "अरे, आय लव्ह यू टाकलं तुला? रिप्लाय देणार नाही माहीत नाही त्याला?" अशी आई माझी म्हणते. पण माझा अजून तरी काही लग्नाचा असा विचार नाहीये, कारण माझ्या आईला मी नाही सोडू शकत. माझी आई माझं प्रेम आहे, पहिलं प्रेम आहे. त्यामुळे जगात कुणीही आलं म्हणजे स्वामी समर्थही हे माझं दुसरं प्रेम आहेत. माझी आई माझं पहिलं प्रेम आहे. हे कायम आहे आणि थर्ड जे प्रेम येईल ते म्हणजे बघू. अजून तरी नाहीये. नाही अजून तरी देवाने पाठवलेलं नाही वाटत आहे मला कोणी. बघू देवाने पाठवलं पाठवलेलं की तो एक्सेप्टच करत नाहीये ना. नाही, पण मला अजून असं फीलच होत नाहीये, की हे देवाने पाठवलंय आपल्याला. कारण देवाने पाठवलंय, की ते मला फील होणार. कारण त्यांचं आणि माझं जरा नेक्स्ट लेव्हल कनेक्शन आहे देवाचं आणि माझं, की ते मला सांगतात, "आर्या धिस इज फॉर यू." मग मला ते कळेल, की हां, धिस इज फॉर मी. मग बघूया. मग काही जुळतंय का कुठे काही बघू. की सो जाता-जाता तुझ्या फॅन्सना आणि आपल्या ऑडियन्सला काय मेसेज देशील? असा काही मेसेज नाही, पण जसं तुम्ही मला आत्तापर्यंत जेवढं प्रेम करत आलात, तसंच माझ्यावर अजूनही प्रेम करा. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेमामुळेच मी इथपर्यंत आहे. नाहीतर आत्तापर्यंत मी इथपर्यंत पोहोचलेच नसते. तुम्ही जसा प्रेम माझ्या पहिल्या सिनेमाला दिलात, तसे अजून अनेक सिनेमे मी तुमच्यासाठीच, तुमच्या एंटरटेनमेंटसाठीच घेऊन येणार आहे. सो त्यालाही तुम्ही तसाच सपोर्ट आणि प्रेम देत राहा आणि अशीच तुमची आर्या कायम तुमच्यासोबत असणारच आहे. सो आज तू इथे आलीस आणि आम्हाला इतका टाईम दिला, एवढ्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. थँक यू. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की कळवा. धन्यवाद.